वर्धा जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीचे निकाल भाजप नेत्यांसाठी धोक्याची घंटा ठरले आहेत। पालकमंत्र्यांसह 4 आमदार आणि जिल्हाध्यक्ष असा बलाढ्य फौजपाठा असतानाही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याने आता अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। वर्ध्यात तिकीट वाटपातील गोंधळ आणि निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या लोकांना दिलेल्या उमेदवारीवर जनतेने चोख उत्तर दिले आहे। भाजपमध्ये सर्वे आणि मुलाखतींचा केवळ देखावा केला जातोय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष असतानाही दोन्ही अध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झालेत। विशेषतः पुलगावमध्ये सदस्यांची संख्याही घटली आहे। ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी हयात घालवली त्यांना डावलून पुन्हा पडीक उमेदवारांना जर स्वीकृत सदस्य किंवा उपाध्यक्ष केले तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे। नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य सभासद आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली असून या निकालातून नेते बोध घेणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा पुलगाव।